आजची रेसिपी आहे पनीर टिक्का। तर पनीर टिक्का हा प्रत्येकाच्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बनतो। तर आज आपण डिम्पीज होम किचनमध्ये कशा पद्धतीने हरियाली पनीर टिक्का बनवणार आहोत त्याची रेसिपी बघूया। तर हरियाली पनीर टिक्का बनवण्यासाठी आपल्याला एक मॅरिनेशन करायचं आहे। तर त्यासाठी मी 2 ते 3 चमचे दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे, त्याच्यानंतर हिरवी चटणी केलेली आहे। आता आपल्याला हरियाली बनवायचं आहे त्यामुळे हिरवी चटणी त्यात आपण ॲड करणार आहोत। तुम्ही हिरवा फूड कलरसुद्धा त्याच्यात ॲड करून त्याला एक आणखी हिरवा डार्क कलर देऊ शकता। तर जी बेसिक आपली जी चटणी आहे ती चटणी हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि आलं लसूण टाकून अशी एक पेस्ट तयार केलेली आहे आणि ती दह्यामध्ये ॲड केलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि बॉन्डिंग येण्यासाठी आपण भाजलेलं बेसन टाकणार आहोत 2 ते 3 चमचे। आता आपण याच्यामध्ये जे पण आपले व्हेजिटेबल्स आहेत, जसं मी कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेला आहे आणि पनीर आहे। ऑफकोर्स पनीर तर लागेलच, हरियाली पनीर आहे तर आता आपण हे छान मिश्रण त्याला मॅरिनेट करून घेऊया। आणि एक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी एक कढई घेतलेली आहे, तुम्ही तवाही घेऊ शकता किंवा तुम्ही हे स्टिकमध्ये लावून शॅलो फ्राय करू शकता। तर आता जेव्हा आपलं पनीर आणि व्हेजिटेबल छान फ्राय होते तेव्हा बटर टाकायचं विसरू नका। मी 2 टेबलस्पून बटर टाकलेला आहे आणि आता ज्या पद्धतीने आपलं हरियाली पनीर टिक्का रेडी आहे। फॉलो करा, सबस्क्राईब करा।